तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे बीटल शेळी पालन खरंच फायदेशीर आहे का, किंवा आजच्या ह्या काळामध्ये काही मित्रांना बीटल क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा असेल किंवा काम करायचं असेल तुम्हाला आणि चांगल्या पद्धतीचा बीटल क्षेत्रामधून एक पैसा कमवायचा असेल तर कशा पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीचे एक पैसा कमवू शकता, त्याच्याच बरोबर सुरुवात करत असताना बीटल क्षेत्रामध्ये काय काय काळजी आपण घेतली पाहिजे, त्याच्याच बरोबर मित्रांनो बीटल क्षेत्रामध्ये आपण किती वर्षापर्यंत एक चांगल्या पद्धतीचा पैसा कमवू शकतो ते सुद्धा तुम्हाला आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्णतः बारीक सारीक गोष्टीची माहिती सांगणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा, पूर्णतः मोकळी चर्चा होणार आहे. सुरुवात जर बघण्यात झालं मित्रांनो, भरपूर असे शेतकरी मित्रांना, तरुण मित्रांना शेळी पालन करावंसं वाटतंय. काही मित्रांना बीटलमध्ये काम करावंसं वाटतंय. काही मित्रांना सोजत असेल, सिरोही असेल, कोटा असेल, आफ्रिकन बोर असेल, तोतापुरी असेल, अशा ह्या जातीवरती काही मित्रांना काम करावंसं वाटतंय. बघा, ज्यांच्या त्यांच्या आवडीने ज्यांच्या त्यांच्या एक मर्जीनुसार एक कोणत्याही क्षेत्रामध्ये एक व्यक्ती उतरू शकतोय आणि कोणती शेळी आपण निवड करू शकता सुरुवातीला. पण भरपूर असे मित्र आहेत की महाराष्ट्रामध्ये आपण जे बघत असतोय, तर एक महाराष्ट्रामध्ये ज्या मित्रांना कोणाला एक व्यवसायाला सुरुवात करायची तर तो एक डायरेक्ट बीटलकडेच वळतोय. कारण बघा, बीटलमध्ये आज रोजी पैसा भरपूर असा आहे, त्या कारणामुळे भरपूर असे मित्र बीटलकडे वळलेले आहेत. बीटल शेळी पालनाकडे एक कल जो आहे भरपूर असे तरुण मित्राचा, शेतकरी मित्राचा एक जास्त प्रमाणात आहे. तर चांगल्या पद्धतीचा पैसा त्यांना याच्यामध्ये दिसतोय, त्या कारणामुळे बीटलकडे आता भरपूर असे मित्र वळालेले आहेत. आणि त्याच्याच बरोबर जे काय आपले जुने मित्र असतील शेळीपालक, कोणी अर्धबंदिस्तमध्ये काम करतंय, कोणी बंदिस्तमध्ये, काही मित्र बंदिस्तमध्ये सुद्धा काम करतायत. गावरान व उस्मानाबादी शेळ्यावरती जे तुम्ही शेळी पालन करत असाल फिरस्तीमध्ये, बंदिस्तमध्ये, अर्धबंदिस्तमध्ये, तर ते जे काही मित्र असतील तर त्यांना सुद्धा कंटाळा येतो की बाबा आपण गावरान व उस्मानाबादीमध्येच काम करतोय आणि लोक एक चांगल्या पद्धतीचा पैसा एक बीटल क्षेत्रातून कमवत आहेत. तर तुम्हाला सांगतो मी, बीटल क्षेत्रामध्ये खूप पैसा आहे. आजच्या ह्या काळामध्ये जर तुम्हाला कमवायचा असेल पैसा तर बीटलमध्ये जेवढा पैसा आहे तर कोणत्याच शेळ्यामध्ये एवढा पैसा नाही. आणि हे पैसा कोण कमवू शकतंय ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. सुरुवात जर बघण्यात झालं मित्रांनो, तर मी एक व्हिडिओ बघितला आणि अशा पद्धतीने एक भरपूर असे मित्र व्हिडिओ बघत असतील आणि व्हिडिओमार्फतच या बीटल क्षेत्रामध्ये उतरतात. एक व्हिडिओ बघितला मी, त्याच्यामध्ये एका व्यक्तीने एक 3.5 महिन्याचं पिलू, किमान 3.5 महिन्याचं पिलू एक 85,000ला विक्री केला आहे. 85,000 रुपयाला एक पिलू विक्री केला आहे मित्रांनो. कमीत कमी असे जर 2 बोकड आपल्या शेळीने दिले तर 1.5 लाख रुपये, याच्यापेक्षा जास्त होतं आहे, पण कमीत कमी जर आपण बघितला 1.5 लाख रुपये जर एक शेळी उत्पन्न देत असेल तर एक बैलजोडी जी आपली आहे तर त्या बैलजोडीपेक्षा सुद्धा जास्त किंमत एक शेळी आपल्याला देते. एवढं उत्पन्न आपल्याला एका शेळीपासून जर मिळत असेल तर इतर जे शेळीपालक मित्र आहे किंवा जे एक गावरांमध्ये, उस्मानाबादीमध्ये काम करतायत तर त्यांना सुद्धा वाटतं की बाबा एक शेळी एवढं उत्पन्न देते, आपले 10 शेळ्यासुद्धा एवढं उत्पन्न देत नाही. त्या कारणामुळे भरपूर असे मित्र इकडे एक वळत आहेत. आता काही मित्र काय करत असतात, जे एक गावरान उस्मानाबादीमध्ये काम करतायत तर ते एक क्रॉसिंगसाठी एक बोकड खरेदी करतात चांगल्या पद्धतीचा आणि एक काही वर्षानंतर त्यांच्याजवळ सुद्धा एक चांगल्या पद्धतीच्या बीटल शेळ्या ते एक तयार करत असतात. आता काही मित्रांना असं वाटत असते की बाबा आज रोजी जर आम्ही एक 90,000चा असेल किंवा 1 लाखाची शेळी आम्ही खरेदी केली, काही मित्र तर 4 2 शेळ्यासुद्धा खरेदी करतायत. ज्याच्याजवळ जसा पैसा असतो की बाबा आम्ही पैसा जर याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला तर आम्ही चांगल्या पद्धतीचा पैसा कमवू शकतो. सुरुवात तुम्हाला सांगतो, पैसा तुम्ही कशा पद्धतीने कमवू शकता आणि जे तुम्हाला माल विकतोय, आज रोजी जे आपण व्हिडिओ बघताय, कुठेही बी बघत असाल तुम्ही, तर ते काय करत असतात, काही मित्र पंजाबवरून सुद्धा शेळ्या आणतायत आणि काही एक स्वतःच्या गोठ्यावरती सुद्धा तयार करतायत. आता पंजाबवरून जे पिल्ले किंवा शेळ्या गाभण असतील तर ते सुद्धा त्याच भावात चाललेत आणि जे एक घरगुती कोणी फार्मवरती तयार करत असतील तर ते सुद्धा त्याच भावात चाललेत. तर घ्यायचं असेल तुम्हाला मित्रांनो, सुरुवात करायची असेल तर जे एक फार्मवरती असेल तर तिथून तुम्ही शेळ्या खरेदी करू शकता. काय हरकत नाही, एक वेळेस तुमचा पैसा जाऊ शकतो. जर तुम्हाला चांगल्या पद्धतीचा पैसा कमवायचा असेल बीटल क्षेत्रातून तर ते एक तुम्हाला खर्च सुरुवातीला करावाच लागेल आणि काळजी तुम्हाला अशी घ्यावी लागेल, त्याची संपूर्ण त्याच्यावरती लक्ष द्यावं लागेल तुम्हाला. एक सर्दी झाली का किंवा काय, तर बघा, एक शेळी जर तुमच्याजवळ तुम्ही आणली लाख रुपयाची, ती जर दगवली तर त्याच्यामध्ये एका शेळीची जी किंमत आहे बीटलची, एक टॉप क्वालिटी जर तुम्ही खरेदी केली तर त्याच्यामध्ये तुम्ही 8 ते 9 शेळ्या कमीत कमी खाली किंवा गाभण शेळ्या जर आपण धरला 7-8 शेळ्या आपण गावरान व उस्मानाबादीच्या घेऊ शकतो एका शेळीच्या किमतीमध्ये. तर अशा पद्धतीने एक त्याला एक मागणी आहे
त्या कारणामुळे एक चांगल्या पद्धतीचं शेळ्यांचं सुद्धा भाव आहे. तर मित्रांनो, हे व्हिडिओ बघून भरपूर अशा मित्रांना वाटतं की आम्ही सुद्धा एक चांगल्या पद्धतीच्या याच्यामधून पैसा कमवू शकतो. तर सुरुवात तुम्हाला सांगतो मी, जे व्यक्ती तुम्ही बघताय, जो तुम्हाला माल विकतोय किंवा शेळी पालनाविषयी तुम्हाला सांगतोय की बाबा एवढं आमचं एक विक्री झाली किंवा काय, तर तुम्हाला वाटतं की आपण यांच्या फार्मवरती जावा आणि तिथून एक सर्वसाधारण एखादी शेळी असेल किंवा लहान पिल्लू आपण 4-2 एक खरेदी करावी. जाऊ द्या, एक वेळेस पैसा गेला तर गेला, याच्यामध्ये काय हरकत नाही. पण तुम्हाला सांगतो मी, जे व्यक्ती याच्यामध्ये तुम्हाला जाहिरात करतोय किंवा तुम्हाला दाखवतोय की बाबा आमच्याजवळ एवढ्या शेळ्या, आम्ही उत्पन्न एवढं घेतोय, आणि 100% तुम्हाला सांगतो मी, कमवतात लोक. भरपूर असे एक बिटल क्षेत्रातून पैसा कमवत आहेत. सुरुवात तुम्हाला सांगतो, बिटल क्षेत्रामध्ये जो व्यक्ती तुम्हाला माल विकतोय, तर तो एक किती वर्षापासून याच्यामध्ये काम करतोय किंवा किती वर्षाचा त्याला अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या बेसवरती एवढा तो पैसा कमवतोय किंवा त्यांची जी कला असते किंवा मार्केटिंग करण्याचं त्यांचं एक जे हे असतंय, त्याच्यावरती पूर्णतः त्यांचं एक प्रॉफिट असतंय. आज रोजी भरपूर असे मित्र तुमच्या अगोदरसुद्धा उतरलेले आहेत या क्षेत्रामध्ये आणि आशा फक्त एकच आहे की बाबा आम्ही सुद्धा याच्यामधून पैसा कमवू शकतो. ह्या आशेने भरपूर असे मित्र लाख 1.5 लाखाच्या सुद्धा शेळ्या त्यांच्या फार्मवरती आहेत, पण एक तेवढं उत्पन्न ते घेऊ शकत नाही. आज रोजी तिथून जर तुम्ही एक 90,000चा असेल किंवा 1 लाखाची शेळी किंवा पिल्लू तुम्ही खरेदी करताय, तेवढं तुम्ही त्यांच्या एवढं विक्री करू शकत नाही. त्यांच्या एवढं तुम्ही चांगल्या पद्धतीचं जर प्राणी तयार केला मित्रांनो, तर सुरुवात तुम्हाला तेवढा भाव मिळणार नाही. 80 90 हजारापर्यंत तुमचं पिल्लू जाऊ शकत नाही. तर त्यांचं पिल्लू का जातं आहे, तर बघा त्यांचं एक या क्षेत्रामध्ये त्यांनी एक नाव गाजवलेलं असतंय. त्याचं नाव त्यांनी स्वतः तयार केलेलं असतंय आणि त्या कारणामुळे नाव किंवा त्यांची एक क्वालिटी. सुरुवात तुम्हाला सांगतो, तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये उतरायचं असेल, बिटल असेल किंवा आफ्रिकन बोर असेल, सोजेत असेल, काही असेल, तर बघा मित्रांनो, तुम्हाला तुमचं एक स्वतः नाव तुम्हाला मार्केटमध्ये बनवावं लागेल आणि त्याच्यानंतर नाव तर बनेल तुमचा. तुम्ही क्वालिटी जर चांगल्या पद्धतीची ठेवली तर 100% तुमच्याजवळ ग्राहक येणार. पण सुरुवात तुम्हाला सांगतो मी, एक चांगल्या पद्धतीचा पैसा तुम्ही एक सुरुवात याच्यातून कमवू शकत नाही. क्वालिटी तुम्ही तयार करा. 1 वर्ष 2 वर्ष तुम्हाला थोडंसं टाईम लागेल आणि चांगल्या पद्धतीचा पैसा तुम्ही कमवू शकता. असं नाही म्हणत मी तुम्हाला की तो एक 90ला विकतोय आणि तुमचा पिल्लू एक 10ला आणि 20लाच जाईल. नाही, तुम्ही 50-60 हजारापर्यंत सुद्धा आपला पिल्लू इझिली विक्री करू शकताय. टॉप क्वालिटीच्या शेळ्या खरेदी करा आणि टॉप क्वालिटीचं शेळ्यांचं नियोजन करा. पिल्लांचं सुद्धा टॉप क्वालिटीचं नियोजन करा. गाभण काळात खाली संपूर्णतः शेळ्यांची काळजी घ्या आणि चांगल्या पद्धतीचा जर तुम्हाला रिझल्ट येत असेल, चांगल्या क्वालिटीचे रोमन नोज, कानाची लेंथ, लांबी, चांगल्या पद्धतीचं जर तुमच्याजवळ प्राणी असेल, तर 100% तुम्ही त्याच्यातून पैसा कमवू शकता. आणि पैसा कशावरती मिळतो मी तुम्हाला सांगतो. बिट्टलमध्ये कानाची लेंथ, त्याच्यानंतर रोमन नोज असणं गरजेचं आहे. शिंगाचा जो एक कल असतो मागे, ते सुद्धा असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बिटल शेळी जर तुम्ही खरेदी करताय, त्याची कास, त्याची एक दूध देण्याची क्षमता काय आहे, याच्यावरती सुद्धा डिपेंड आहे. आणि ब्रीडर मेन म्हणजे आज रोजी जे तुम्हाला सांगतो मी, 90 हजाराचे किंवा 80 हजाराचे, 85 हजाराचे जे पिल्ले चाललेत, तर याच्यामध्ये सुरुवातीला बघितलं जातं की तुमचं एक ब्रीडर कोणता आहे आणि कोणत्या शेळीची एक पैदास आहे, कोणत्या बोकडाची एक पैदास आहे आणि शेळी कोणती आहे आणि बोकड कोणता आहे, त्यांचं रिझल्ट बघा एक हे आहे. अशा पद्धतीने एक लोक पैसा देत असतात. फुकट कोणी पैसा देत नाही या क्षेत्रामध्ये. रिझल्ट बघतात, कोणती शेळी आहे, कोणती शेळीचं कोणतं पिलू आहे, त्याच्यावरती आज रोजी एक पैसा तुम्ही कमवू शकताय. आणि जे कमवतोय तो सुद्धा अशाच पद्धतीने कमवतोय. आणि फार्मवरती शक्यतो तुम्हाला शेळी खरेदी करायची असेल, बिटलमध्ये उतरायचं असेल, तर सुरुवात तुम्हाला मार्केटिंग जमली पाहिजे. जो आपल्या फार्मवरती आपण माल तयार करतोय, शेळी असेल, काही असेल, कोंबडी असेल, तर त्याची आपल्याला विक्री जमली पाहिजे, तरच आपण त्याच्यामध्ये पैसा कमवू शकतो. राहिला दुसरा मुद्दा, बिटल क्षेत्रामध्ये तुम्ही एक किती वर्षापर्यंत एक पैसा चांगल्या पद्धतीचा कमवू शकता. तर आज रोजी जर आपण बघितलं मित्रांनो, 40 ते 45% पूर्णतः महाराष्ट्रामध्ये बिटलचं एक शेळ्या झाल्यात. आता एक किमान तुम्हाला सांगतो मी, एक 7-8 वर्षापर्यंत चांगल्या पद्धतीचा पैसा तुम्ही याच्यामध्ये कमवू शकता. त्याच्यानंतर बघा, गावरान काय आणि उस्मानाबादी काय आणि बिटल काय, हे पूर्णतः सेम होणार आहे. आणि वजनवाढीसाठी तर एक चांगली आहेच बिटल, पण त्याच्यानंतर बिटलला एवढा भाव नसणार आहे. बघा, घरोघरी बिटल पोचल्याच्यानंतर लोक बिटलला सुद्धा विचारत नाही आणि त्याच्यानंतर दुसरी एक कोणती तरी ब्रीड येईल, त्याच्यावरती लोक पूर्णतः वळेल, त्याच्याकडे पूर्णतः लोक वळेल. मग त्याच्यानंतर की बाबा आम्हाला बिटल नाही, आम्हाला ती घ्यायची.
तर अशा पद्धतीनं लोक याच्यामध्ये पैसा कमवत आहेत. आणि तुम्हाला जर बिट्टल क्षेत्रामध्ये पैसा कमवायचा असेल तर एकतर क्वालिटी बनवा आणि त्याच्यानंतर एक पूर्णतः आपला एक जी मार्केटिंग आहे ती मार्केटिंग तुम्हाला जमली तर पैसा तुम्ही कमवू शकता. तर मित्रांनो, बिटलमध्ये एक 7-8 वर्षापर्यंत एक चांगल्या पद्धतीचा तुम्ही पैसा कमवू शकता जर तुम्हाला कमवायचा असेल तर. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एक नवीन मित्रांना एक शेअर करा, त्यांना बिटल क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.